ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। जे.पी. नड्डा जगदाळे कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। जगदाळे जे काश्मीरमध्ये गेलेले होते मागच्या आठवड्यामध्ये आणि पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि त्यांची सांत्वनपर भेट जे.पी. नड्डा घेताना दिसत आहेत। त्यासाठी ते पोहोचलेले आहेत। आज ते पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुणे दौऱ्यावर असताना जे.पी. नड्डा हे जगदाळे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतलेली होती जगदाळे कुटुंबियांची। त्यानंतर आता केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा हे पोहोचलेले आहेत जगदाळे कुटुंबियांच्या भेटीसाठी। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? जे.पी. नड्डा सुद्धा आता पोहोचल्याचं दिसतंय जगदाळे कुटुंबियांच्या भेटीसाठी। आपण पाहतोय की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि सकाळी इतर कार्यक्रम आटोपून आता ते खरं तर पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या दहशतवादी हल्ल्यात ज्या जगदाळे कुटुंबातील एक मृत्यू झाला होता संतोष जगदाळे त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या घरी आता कुटुंबियांचं सांत्वनपर भेटीसाठी जे आहेत ते जे.पी. नड्डा दाखल झालेले पाहायला मिळत आहे। हे दृश्य तुम्ही पाहताय। जे.पी. नड्डा स्वतः आता पुण्यात जे खरं तरी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत। सगळी माहिती ते जाणून घेणार आहेत। आज सकाळपासून आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील काही वेळापूर्वी या दोन्ही परिवारांची भेट घेतलेली आहे। गणबोटे परिवार असेल किंवा जगदाळे परिवार असेल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे काल रात्रीपासून पुणे दौऱ्यावर आहेत त्यांचा देखील नियोजित दौरा होता या दोन्ही परिवारांची भेट घेण्यासाठी। पहलगाममध्ये नेमकं काय झालं, कारण जी असावरी जगदाळे आहे मयत संतोष जगदाळे यांची ती मुलगी आहे, तिनं सगळं जे आहे ते समोरासमोर पाहिलेलं आहे। जे.पी. नड्डा हे सगळं तिच्याकडून जाणून घेतील। ज्या प्रगती जगदाळे आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्या देखील तिथं होत्या पहलगाममध्ये। त्या दिवशी नेमकं काय झालं ह्या दोन्ही महिला ज्या आहेत त्या प्रत्यक्षदर्शी आहेत। खरं तर त्याच मुलीनं सगळं जो आहे तो तिथला जो लेखाजोखा आहे तो सांगितला होता। मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना आणि खरं तर आता जे.पी. नड्डा देखील हे सगळं त्या मुलीकडून असावरीकडून जाणून घेतलं आणि एक माहिती अशी देखील मिळते की जगदाळे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर जे दुसरं कुटुंब आहे कौस्तुभ गणबोटे यांचं त्यांच्या देखील घरी जे आहेत ते जे.पी. नड्डा दाखल होतील, त्यांची देखील विचारपूस करतील। पण आता ही दृश्य तुम्ही पाहताय की पुण्यात खरं तर आता जे.पी. नड्डा त्यांचा जो दुसरा दौरा होता तो सगळा दौरा त्यांचे सगळे कार्यक्रम आटोपून आता जगदाळे कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। चर्चा जी आहे ती त्यांच्याशी करतायत, विचारपूस करतायत। जी सरकारकडून मदत त्यांना लागणार आहे, केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार आहे, या दोन्ही सरकारकडून जी मदत त्यांना लागणार आहे त्या मदतीचं आश्वासन सगळ्या नेत्यांनी दिलेलं फरं आपण पाहिलं होतं। पण आता ही भेट खूप महत्वाची मानली जाते कारण स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा। निश्चितच अभिजित, अतिशय महत्त्वाची ही भेट या ठिकाणी मानली जाते। दरम्यान यानंतर काही मदतीची घोषणा केली जाते का तेही बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर जे.पी. नड्डा पोहोचलेले आहेत जगदाळे कुटुंबियांच्या भेटीला। ते गणबोटे कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती समोर येते।